नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कडातून जेव्हा एक डरकाळी फोडली जाते तेव्हा असे तू हिमाचल हादरतो, कारण ती डरकाळी तो आवाज असतो राजा शिवछत्रपती यांचा. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपटगृहामध्ये नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन आहे की स्वराज्य जगण्याचा एक अनुभव? आजच्या या रिव्ह्यूमधून आपण हेच बघणार आहोत. तर चला या व्हिडिओमध्ये आज आपण बघू राजा शिवाजी या चित्रपटाचा रिव्ह्यू. चित्रपटाचं कथानक जे सुरू होतं ते पुण्यातून. सुलतान या पुण्याच्या भूमीवरती गाढवाचा नांगर चालवतो आणि इथल्या जनतेवरती अनन्वित अत्याचार करतो. तर अशा वेळी त्या ठिकाणची जनता त्राहिमाम होऊन गेलेली असते आणि संपूर्ण अहमदनगरचा निजामशहा, इकडे विजापूरचा आदिलशहा, दिल्लीचा मोगल आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा या चारही सुलतानांनी महाराष्ट्रावर जणू गुलामगिरीचं त्या ठिकाणी अंधकारच पसरवलेला असतो. आणि अशा याच्यातून शहाजी महाराज त्या ठिकाणी येतात आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पुण्याला जहागिरी म्हणून देतात. तर त्यावेळी ते त्या ठिकाणी सोन्याचा नांगर या पुण्यभूमीत किंवा पुण्यामध्ये फिरवतात आणि त्या ठिकाणी हे कथानक सुरू होतं. या ठिकाणी त्यांचे मोठे बंधू संभाजी महाराज हे शहाजी महाराजांबरोबर आदिलशहांकडे बेंगलोरला जातात. मात्र त्या ठिकाणी अफजल खान हा कारस्थान करून संभाजी महाराजांची हत्या करतो. तर ही हत्याचं त्या ठिकाणी बदला घेण्यासाठी आई जिजाऊ शिवाजी महाराजांना सांगते की मला त्याचं मस्तक पाहिजे. आणि हळूहळू शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करण्यासाठी तोरणा आणि इतर किल्ले घेऊ लागतात. तर त्या ठिकाणी आदिलशहाचा खूप जळफळाट होतो आणि बडी बेगम जी असते, जी आदिलशहाच्या वतीने राज्य करत असते, तर त्या ठिकाणी ती सर्व सरदारांना या शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन करते. तर त्यावेळी त्या सत्तेतील एक मदमस्त असा सरदार म्हणजे अफजल खान, अफाट शक्तीचा असा तो सरदार, जणू राक्षसच, तर तो त्या ठिकाणी विडा उचलतो आणि म्हणतो की चढ्या घोड्यानिशी मी शिवाजी महाराजांना या ठिकाणी पकडून बेगमांसमोर सादर करेल. आणि तो मोठी फौज घेऊन निघतो आणि त्याचा कशा पद्धतीने छत्रपती गनिमी वध करतात तो सगळा प्रसंग म्हणजे प्रतापगडावर येथील हा त्यांचा पराक्रम या चित्रपटामध्ये वर्णिला गेलेला आहे. आणि अतिशय छान असं हे चित्रपटाचं कथानक असून प्रेक्षकांना ते खिळवून ठेवतो. योग्य अशी केलेली आहे. रितेश देशमुखचं तर हे स्वप्नच होतं. गेले 10 वर्ष त्याने या चित्रपटासाठी आणि या भूमिकेसाठी मेहनत केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या डोळ्यातील चमक असो अथवा शब्दातील जरब, याच्यातून छत्रपती शिवाजी महाराज त्याने अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. तर अनेक ठिकाणी लढायांचे प्रसंग असतील किंवा बुद्धिबळाचा डाव असेल, तर गनिमी कावा त्याने अतिशय छान रीतीने या ठिकाणी प्रेक्षकांसमोर उतरवलेला आहे. तर दुसरी जे आहेत की त्याच्या समोर जो व्हिलन आहे म्हणजे संजय दत्त याने अफजल खान अतिशय ताकदीने त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याला बघून अतिशय चीड निर्माण व्हावी हीच त्याच्या कलेची किंवा त्याच्या अदाकाराची पावती म्हणायला लागेल. त्यानंतरचा अभिनयाचं जे काही श्रेय जातं ते अभिषेक बच्चनला, कारण त्याने संभाजी महाराज, आजवर कोणालाही हा इतिहास फारसा माहीत नाही की छत्रपतींचे थोरले बंधू संभाजी महाराजांचा इतिहास, तो या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या आपल्या अभिनयाने अभिषेक बच्चन यांनी सादर केलेला आहे. जिजाऊंची भूमिका जी आपली भाग्यश्री मैंने प्यार किया यामधली साधी मुलगी, तिने अतिशय सुंदररित्या जिजाऊंचं या ठिकाणी अभिनयाने आपलं चित्रण उत्तमरित्या सादर केलेलं आहे. तसेच इतर जे कलाकार आहेत, मग सलमान खान यांचा केम असो, स्वतः रितेश देशमुख यांची दोन्ही मुलं, जेनिलियाने पण उत्तम अभिनय केला आहे. केवळ तिच्या जो काही डायलॉग डिलिव्हरी आहे याच्यामध्ये थोडंसं मराठी तिचं कमी पडतं, अदरवाईज ती पण छान उठून दिसलेली आहे. या चित्रपटातील सर्व जणांची भूमिका अतिशय उत्तम असून कामही सगळ्यांनी चांगलं केलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतं.
या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक किंवा बॅकग्राऊंड स्कोर अतिशय उत्तम आहे. छावाच्या वेळेला जी काही कमतरता आपल्याला भासत होती की मराठी मातीतलं संगीत अजय अतुलने अतिशय त्या ठिकाणी परिश्रम घेऊन म्हणा किंवा सगळं काही आपल्या मराठीतील संगीत वाद्य यांचा उपयोग करून अतिशय उत्तमरित्या याचं संगीत दिलेलं आहे. विशेषतः चित्रपटातील अंथम हे अतिशय उत्तम आहे आणि काही गीतं तर त्याने स्वतः लिहिलेली असल्यामुळं हा चित्रपटातील त्यांचा आवाज असेल आणि एकूणच म्युझिक खूप उत्तम झाले असून साधे साधे सीन देखील या चित्रपटातील म्युझिकमुळे अतिशय वठले गेलेले आहे. तर या संगीताला पूर्ण 100% मार्क आपल्याला अजय अतुल यांच्या संगीताला द्यावे लागतील. किल्ले आणि गड अतिशय उत्तमरित्या आपल्या समोर येते. यापूर्वी कधीही इतके सुंदर गड किल्ले महाराजांचे दाखवले गेले नव्हते. तर VFX याच्यामध्ये अतिशय जागतिक लेव्हलचे वापरले गेलेल्या आपल्याला आढळतात. तर सिनेमॅटोग्राफी पण खूप सुंदर झालेली आहे. आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जाणारी ही त्याची सिनेमॅटोग्राफी वाटते. तर तंत्रज्ञानामध्ये हा चित्रपट अतिशय उत्तम आणि जागतिक स्तरावरचा आहे आणि एखादा मराठी चित्रपट इतक्या उत्तमरित्या सादर केल्याबद्दल रितेश देशमुखचे तर खरं आपण आभारच मानले पाहिजे. 100 ते 120 कोटी रुपये या चित्रपटामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि हा मराठीसाठी अभिमानाची गोष्ट असल्यामुळे आपण प्रत्येक मराठी माणसाने या चित्रपटाला प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून आपण जे साऊथ किंवा इतर भाषिक चित्रपटांचं जे गान करत असतो तर ह्या चित्रपटाला जर आपण निश्चितपणे पाठिंबा दिला तर असे चित्रपट वारंवार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचं एकूण अवलोकन केलं असता रितेश देशमुखने या चित्रपटाचं डायरेक्शन उत्तम केलेलं आहे. त्याने स्वतः आणि इतरांबरोबर या चित्रपटाचं कथानक देखील लिहिलेलं आहे आणि निर्माती तो स्वतः म्हणजेच जेनेलिया पण आहे आणि झीची ज्योती देशपांडे यांनी या ठिकाणी कोणतीही कसर ठेवलेली नाही. रितेशचं डायरेक्शनसुद्धा उत्तम असल्यामुळे या चित्रपटात अनेक सीन उत्तम झालेले आहे आणि त्याने त्याच्या मैत्री खातीर काही काही लोकांनी या ठिकाणी केमू केलेलं आहे. उदाहरणार्थ सलमान खान वगैरेचं. तर अतिशय असे छोटे छोटे त्यांनी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सरप्राईजरित्या प्रसंग दाखवलेले असल्यामुळं चित्रपटाने एक छान उंची गाठलेली आहे. तर एकूणच हा चित्रपट उत्तम असून या चित्रपटाला मी 5 पैकी 4.5 गुण देईल. आपणही हा चित्रपट बघितला आहे का? नसेल बघितला तर आपण हा निश्चितपणे नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघण्याची मजा या चित्रपटामध्ये एक वेगळीच तुम्हाला मिळेल. तर या चित्रपटाबद्दल मी रितेश देशमुख यांचं पुन्हा अभिनंदन करतो की मराठीमध्ये अशा प्रकारचा इतका उत्तम चित्रपट त्यांनी निर्माण केला. धन्यवाद.